नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे, मुक्काम पोस्ट रानवीचे गाव, तालुका घनसोली, जिल्हा जालना. हे माझं SRT शून्य मशागत तंत्राने केलेली शेती. तर हा माझा SRT पद्धतीने केलेला ऊस म्हणजे हे माझं चौथं पीक आहे. पहिल्या वर्षी मी याच्यावर कापूस घेतला होता आणि कापसानंतर गव्हानंतर परत कापूस आणि चौथं पीक म्हणजे ऊस. त्याच बेडच्या साईडनं परत आपण छोटी सरी ओढून ऊसाची लागवड केली. आणि आज दिनांक म्हणजे एप्रिल महिना, जवळजवळ आज तारीख, या पद्धतीनं ऊस आज आहे. तर याला खतही नाही, आणखीन खत कुठलं दिलेलं नाही. आणि परत पाणी कमी झालं. माझं पाणी कमी असूनसुद्धा थोड्या पाण्यावर हा हिरवागार आहे. म्हणजे माझी जमीन जवळजवळ 2 वर्षापासून सुपीक होत चालली. कारण तेच मुळं, पहिल्या पिकाचे मुळाचे अवशेष, वरचे खोडाचे अवशेष, हे सगळे पालापाचोळा सगळं मी जमिनीमध्ये गाडलेलं आहे. तसाच पडू दिलेला आहे वरच्यावर. तर त्याची सुपीकता वाढली जमिनीची, म्हणून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जमिनीमध्ये चांगली झाली आणि लवकर पाण्यावर पीक येत नाही. आणि अशाच पद्धतीनं तुरीची पण लागवड केलेली आहे. 4x8 अशा पद्धतीने तूर होती. तर तिची आता कापणी चालू आहे, बुडापासून कापणी चालू आहे. कारण आपल्याला ते बेड मोडायचे नाहीत, म्हणून ट्रॅक्टरनं वगैरे आपल्याला ते काढता येत नाहीत. चांगले मोठाले खोड झालेले आहेत. तर त्याची आपण अशा पद्धतीनं कापणी केलेली आहे. हे बघा, हे असे खोड आहेत तुरीचे झालेले. तर हे आपण एक अशा पद्धतीची एक करत आणलेली आहे छोटीशी, आणि त्या करतीच्या सहाय्यानं आपण हे असे कापून पूर्ण खोड जिथून उगणार नाही किंवा फुटे फुटणार नाही अशा पद्धतीनं, पाऊस पडल्यानंतर फुटे फुटणार नाही अशा पद्धतीनं जेवढी खालून आपण ही तूर कापून घ्यायची. तर गेल्या वर्षी इथं माझा कापूस होता, बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीनं ही तुरीची कापणी करून टाकलेली आहे. आता यावर्षी कापूस राहील. तर ही SRT शून्य मशागत तंत्र, ही माहिती मला खंडागळे सर, कृषी समन्वयक, संभाजीनगर यांच्याकडून मिळाली. तर त्यांचं सतत मला मार्गदर्शन असतं. आता आपण हे गवतसुद्धा कापून घेणार आहोत. अगोदर हे तुरट्या कापणार सगळ्या. हे तुरट्या कापण्या झाल्या त्यानंतर आपण गवताची कापणी करणार आहोत. तर माझी ही चुनखडी जमीन आहे, एकदम चुनखडी जमीन असून सुद्धा ही सुपीक झाली. एकदम काळी जमीन वाटायली मला दुसऱ्या वर्ष पूर्ण होताच. नाहीतर पूर्ण माझी ही मुरमाड चुनखडी नांगरलं तर चुनावर येत होता. अशा पद्धतीची जमीन आज सुपीक झाली. आणि या जूनला माझं 3रं वर्ष सुरू होईल. तरी आणखीनच मला वाटतं सुपीकता याची आणखीनच वाढेल. हे अशा पद्धतीनं आपण हे तुरट्या कापून टाकलेल्या आहेत. आणि त्याचे जे खोड आहेत हे अशी पद्धतीने हे खोड आहेत, एकदम जवळून कापून घेतलेले आहे आपण. कारण ते परत पाऊस पडल्यावर फुटू नये. कारण तूर अशी जात आहे की 1-2 वर्ष जरी आपण ठेवले तर त्याला परत फुटण्याची शक्यता असते. म्हणून हे पण हे असे जवळ होतं जास्त काढून घेतलेली तूर ह्यावेळेस. कारण प्रथम वर्ष असल्यामुळं आपल्याला उगण्याची शक्यता असते, म्हणून आपण याला खालून कापून घेतलेले. तर एवढा असा हा पालापाचोळा, खूप पाहिजे तसं खूप पालापाचोळा असा थर आला. हे पायाला एकदम गादीसारखं वाटतंय.
चालतात मला. एवढा तुरीचा पालापाचोळा पडलेला आहे, गवत काडी सर्व. आता ही मी असेच ठेवणार, याला शक्यतो याला बारीक करणार, काहीतरी पर्याय शोधणार. तर हे अशा पद्धतीनं माझी यासाठी टेक्निक आहे. शून्य मशागत तंत्र. माझा खर्चही कमी झाला आणि उत्पन्नही माझं दुप्पट झालं. रासायनिक खताचा खर्चसुद्धा माझा एकदम निम्म्यापेक्षाही कमी, म्हणजे 25% आला. तर मित्रांनो, आपणही असंच यासाठी पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला विनंती. नमस्कार.